नमस्कार, जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. काल या आंदोलनाच्या अपडेट्स संदर्भामध्ये आणि पुढील दिशेच्या संदर्भामध्ये काल लाईव्ह येणार होतो, पण प्रचंड असा त्या ठिकाणी वेळ झाला. काल याच्यामध्ये यशवंत स्टेडियममध्ये बरेच आंदोलन होते आणि त्याच्यामध्ये आपलं सगळं काही सामान वगैरे तिथेच राहते. तर काही या सगळ्या गोष्टीमुळे तिथून हलता येत नव्हतं, त्यामुळे थोडासा तिथेच वेळ झाला आणि काही आपले उमेदवार पण येणार होते आंदोलनस्थळी. तर त्यांना घेऊन येण्यासाठी त्याच ठिकाणी वेळ झाला आणि ते काही लाईव्ह करणं मला शक्य झालं नाही आणि त्यामुळं हा व्हिडिओ बनवतोय. आपल्या सगळ्याला माहिती आहे, आपलं एल्गार आंदोलन जे आहे ते आज 5वा दिवस असणार आहे. काल 4 दिवसापासून आपण त्या ठिकाणी पूर्ण राज्यातील खूप मोठ्या संख्येने खूप चांगला प्रतिसाद आणि आपला दबाव मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते शिक्षण मंत्री किंवा शालेय शिक्षण विभागावर पडलेला आहे. आणि काल प्रचंड मोठी आंदोलनं होती. अक्षरशः त्या आंदोलनस्थळी यशवंत स्टेडियमच्या आजूबाजूला पाऊल ठेवायला जागा सुद्धा नव्हता. इतकी आंदोलनं होती की काल आपलं जे काही डेलिगेशनसाठी सन्माननीय पंकज भोयर साहेब किंवा एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी होणार होतं, ते वेळेअभावी आणि तिथली मंत्री महोदय सुद्धा व्यस्त असल्यामुळं त्या ठिकाणी अर्ध्यापेक्षा अधिक आंदोलकांचे डेलिगेशन्स काल झालेले नाहीत. आणि ते उमेद हे जे सेविका होत्या, तर त्यांचं त्या ठिकाणी इतकं मोठं आंदोलन होतं की अक्षरशः त्यांनी पूर्ण स्टेडियम व्यापून टाकलं होतं. त्यामुळं त्यांचं जे प्रश्न होते ते काल तिथे मार्गी लागले. तर त्याच्यामुळं आपल्यावर त्यांचा परिणाम झालेला आहे आंदोलनावर. तर सांगायचं हेच आहे मुद्दा की जेवढी जास्त संख्या असते तितका परिणाम मोठा असतो. पहिल्या दिवशी बघा तुम्ही, आपली 1000 एक संख्या होती, त्या दिवशी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला प्रतिसाद मिळाला आणि पहिल्याच दिवशी शिक्षण मंत्री महोदय यांनी आपली दखल सुद्धा घेतली. त्यानंतर जेव्हा आपल्याला पुन्हा आपण डेलिगेशनसाठी गेलो तेव्हा मात्र आपण जे आहे ते त्यांना भेटायचं टाळलेलं होतं. कारण पुन्हा पुन्हा कसं नुसतं फोटो काढणं आपल्याला ते आवडत नाही. प्रश्न मार्गी लागले पाहिजेत आणि त्यांच्याजवळ ती मार्गी लागणार नाही. तर या कारणानं आपण त्यांच्यासोबत ते डेलिगेशन केलेलं नाही. आपल्याला पंकज भोयर सर यांच्याशी भेट पाहिजे होती. पण काल या सगळ्या व्यस्त अडचणीमुळे त्या ठिकाणी आपलं डेलिगेशन होऊ शकलं नाही. आणि काल सायंकाळी मी त्या सरांना बी बोललोय. ते म्हटले की आज कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमचं डेलिगेशन जे आहे ते एकनाथ शिंदे साहेबांशी आम्ही करून देण्याचा 100% प्रयत्न करतो, अशा पद्धतीचं सरांनी सांगितलेलं आहे. आणि आपल्या याला आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा दिला जातोय. काल किशोर दराडे साहेब, नंतर मग वंजारी साहेब, अभिजित वंजारी साहेब जे पदवीधर आमदार आहेत काँग्रेसचे, त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याशी जे 3-4 मिनिटं मी चर्चा केली. ते आले होते. आता फोटो वगैरे काढले नाही येत, दुसऱ्या आंदोलनामध्ये आले होते ते आणि त्यांचं सभागृहाचा सदनाचा टाईम झालेला असल्या कारणानं ते आपल्याकडे येऊ शकले नाहीत. बऱ्याच वेळ त्या दुसऱ्या आंदोलनामध्ये ते व्यस्त होते. तर त्या ठिकाणी त्यांना सविस्तर असा आपला विषय समजावून सांगितला आणि तसाही त्यांना सविस्तर विषय माहिती आहे. त्यांच्याशी कॉलवर संपर्क झालेला होता पूर्वी पण, आणि पावसाळी अधिवेशनाला पण संपर्क झाला होता. त्यांना ते आठवणी करून दिली. त्यांनी समूह शाळा आणि नवीन संच मान्यता धोरण या 2 मुद्दे त्यांना मी खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलेले आहेत. आणि नंतर शिक्षक भरतीचा एक विषय, तर त्यांनी त्याच्यावर जोरदारपणे आवाज उठवणार आहेत. काल पण त्यांनी आपल्या आंदोलनाला त्या ठिकाणी निवेदन दिलेलंच आहे, त्यांनी पाठिंबाही दिलेला आहे. आणि आज त्या ठिकाणी त्यांनी एज्युकेशनचा जो 1 तास असतो चर्चा, त्याच्यामध्ये तो विषय घेणार आहेत साहेब. त्यामुळं काल जो विषय होता तो खूप चांगल्या पद्धतीनं आपले आंदोलनाचा दिवस होता, तो चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी गेलेला आहे. बरेच आमदार त्या ठिकाणी भेट घेतलेले आहेत. अजून सोबतच वरोराचे विधानसभा सदस्य, वरोरा मतदारसंघाचे करण सर, त्यांनी सुद्धा करण देवताळे यांनी BJPचे आहेत, यांनी सुद्धा प्रत्यक्ष आंदोलनामध्ये उपस्थित राहून आपल्याला एक 10 ते 15 मिनिट दिलेले आहेत. आणि त्यांना सुद्धा आपण त्या ठिकाणी आश्वासित केलंय की ही जी योजना आहे समूह शाळा योजना, ज्याच्यामुळं जवळजवळ 20,000 शाळा बंद होणार आहेत, तर हे कुठेतरी आपण मार्गी लावावेत. आणि या संदर्भात आमच्या प्रतिनिधीची मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट करून द्यावी, अशा पद्धतीचा आपण त्यांना शब्द दिला. आणि त्यांनी त्या ठिकाणी आपला शब्द दिलाय की नक्कीच अधिवेशन संपेपर्यंत किंवा अधिवेशन संपलेल्या दुसऱ्या दिवशी आपण माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट करून देऊया.
आपल्या प्रतिनिधीची, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आपल्याला त्यांनी पत्र सुद्धा मागून घेतलेलं आहे. आज किंवा उद्या आपण, आज सायंकाळपर्यंत आपण त्यांना पत्र बी देणार आहोत आणि पत्र दिल्याच्या नंतर नक्कीच आपल्याला त्या संदर्भामध्ये भेट करून देतील. त्या मतदारसंघातील आपल्याकडे झिलपे सर आहेत, अजून 2-3 उमेदवार आहेत त्यांच्या मतदारसंघातले आणि ते त्यांच्या संपर्कामध्ये आहेत. त्यामुळं नक्कीच आपली देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यासोबत भेट होण्याची दाट संकेत आहेत आणि आजचं डेलिगेशन जे आहे ते एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी आपली डिमांड आहे किंवा पंकजजी भोयर साहेब यांच्याशी डिमांड आहे. तर हे झालं आपलं कालचं अपडेट. मग अजून एक अपडेट असं आहे की या सगळ्या नियोजनाची जी काही जबाबदारी ते उमेदवारांवर आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जी आपण उमेदवारांची सोय केली, राहण्याची, खाण्याची, तुम्ही बघितलं असेल, सगळी सोय केलेली आहे. आणि या ठिकाणी बऱ्याच लोकांनी किंवा भावी शिक्षकांनी जे आहे ते आपल्याला पूर्ण फुलाची बाग घेऊन आर्थिक सहकार्य सुद्धा केलेलं आहे. त्याच्यामध्येच इग्नाईट परिवाराकडनं जे आहे ते काल खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला अर्थसहाय्य आलेलं आहे. किमान त्यांच्या अर्थसहाय्याने आपले 2 दिवस त्या ठिकाणी निघू शकतात अशा पद्धतीचं अर्थसहाय्य आलेलं आहे. त्यामुळं इग्नाईट परिवाराकडनं पूर्ण भावी शिक्षक कायम ऋणी राहतील आणि अशीच जी आपली साथ आहे ते भावी शिक्षकांना शिक्षक म्हणून नियुक्ती मिळेपर्यंत असावी. आणि पूर्वी पण आपण सहकार्य केलेलं होतं. नक्कीच आम्हाला कल्पना आहे, खूप चांगल्या पद्धतीनं आपण उमेदवारांना परीक्षेच्या पूर्वी मार्गदर्शन केलंय आणि खूप चांगल्या पद्धतीनं उमेदवारांना त्याचा फायदा झाला, चांगले मार्क्स पडले. आता ह्याच उमेदवारांना ज्या पद्धतीनं आपण सुरुवातीला मार्गदर्शन केलं, अगदी त्या पद्धतीनं तुम्ही त्या उमेदवारांना त्यांच्या हक्काची नोकरी मिळेपर्यंत, नियुक्ती मिळेपर्यंत सोबत राहावं. नक्कीच तुम्ही त्यांच्या सोबत राहणार असाही मला तो एक विश्वास आहे. या इग्नाईट परिवाराकडनं मित्रांनो आपल्याला काल जे आहे ते विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, व्यवस्थित त्यांना जेवण मिळावं, नाश्ता मिळावा, राहण्याची सोय व्हावी आणि केवळ या कारणाने तिथे गैरसोय होऊ नये आणि आंदोलनाला खंडित होऊ नये आंदोलन, या कारणाने त्यांच्याकडनं आपल्याला 50,000 रुपयाचं जे काही सहकार्य आहे ते मिळालेलं आहे. नक्कीच हा भावी शिक्षक परिवार कायम तुमच्या ऋणामध्ये राहील. त्यामुळे यांच्या या सहकार्यामुळं आपल्या सगळ्यांकडनं तर आभार व्यक्त झालीच पाहिजेत आणि 100% हा परिवार संदीप कांबळे ऑफिशियल यांच्याकडनं जो काही शिक्षक भरतीचा परिवार आहे तो कायम तुमच्या ऋणी राहील. एवढंच बोलतो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आज जे काही अपडेट्स आहेत ते तुम्हा सगळ्यांना कळवली जाईल. डेलिगेशन्सच्या नंतर कोणाची भेट होणार, काय झाले, सगळी जी अपडेट्स आहे ते कळवली जाईल. तुर्तास तुमची काही समस्या असेल किंवा मग आज मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते भावी शिक्षक जे आहे ते येणार आहेत आणि आजचा दिवस प्रचंड महत्त्वाचा आहे. त्यामुळं जवळपास नागपूर किंवा नागपूरच्या जवळपास जिल्ह्यामध्ये जर आपले भावी शिक्षक असतील तर त्यांना एक आग्रहाची विनंती आहे की आपण मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते आज आंदोलनामध्ये उपस्थित व्हावं, कारण आजचा दिवस प्रचंड म्हणजे प्रचंड महत्त्वाचा असणार आहे. एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय. मित्रांनो, तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स करा. अजून तुम्हाला जर इच्छा असेल सहकार्य करण्याची, नक्कीच ते सहकार्य करावं, आर्थिक सहकार्य करावं आणि हा लढा जो आहे तो आपण शेवटपर्यंत लढणार आहोत. एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय मित्रांनो.